मी सुषमा राजू घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। राज्य सरकार सातारा जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्हा प्रशासन हे दुसरी संपदा मुंडे यांची आत्महत्या कधी होईल याची वाट बघताय का काय, असा आमच्या मनामध्ये असणारा सर्वात मोठा प्रश्न आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात राजेंद्र रुपनवर या डॉक्टरनी आज मुंबईमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी देखील स्वतःचं जीवन संपवलं आणि हे झोपा काढणारं प्रशासन निवांत झोपाच काढतंय। डॉक्टर सारख्या एज्युकेटेड व्यक्तीला जर हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांच्या मानसिक छळ होत असल्यामुळे जर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तर हे प्रशासन नेमकं करतंय काय। आज सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ शल्यचिकित्सक यांची नेमणूक नाही, हजारो गोष्टींचा त्या ठिकाणी अभाव आहे, मनुष्यबळ नाही, यंत्रणा नाहीत आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे सातारा जिल्ह्यातून येणारे रुग्ण आहेत त्यांची कोणतीही आरोग्य व्यवस्था नीटनेटकीपणाने चालावी अशी यंत्रणा नाही। हे राज्य सरकार नेमकं काम करतंय कोणासाठी, हा आमच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे। आज या रुपनवर डॉक्टरांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आणि त्यांच्यावरतीच खोटे आरोप दाखल करून त्यांच्यावर चौकशी कमिशन बसवलं आणि त्याचा अहवाल देखील वेळेत येत नाही। या गोष्टीला कंटाळून त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। डॉक्टर सारख्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या प्रशासनाचा आणि तेथील ज्या मदने मॅडम आहेत डॉक्टर रुपनवर यांचा जीव घेण्यात त्यांना त्रास देऊन त्यांना आत्महत्यास प्रवृत्त करत आहेत। पण आमची प्रशासनाकडे मागणी आहे की पूर्ण वेळ शल्यचिकित्सक नेमावेत, त्यांचा अहवाल लवकरात लवकर त्यांच्या निपक्षपातीपणे त्यांचा तो अहवाल सादर करावा, अन्यथा येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये सातारा जिल्हा महिला काँग्रेस त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर सरकारची तिरडी उचलणार आहे। कारण हे सरकार मृत आहे, हे सरकार मृत पावलेलं सरकार आहे। हे लोकांच्या साठी प्रस्थापित झालेलं नाही, हे फक्त भाग आणि भांडवलदारांसाठी चालवलं जाणारं सरकार आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही याचा तीव्रपणे निषेध व्यक्त करतो। सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।